डावकुऱ्या हाताचा वेगवान गोलंदाज त्याला सामोरं जाईल सुशांत साळवी. याच मैदानावर सराव करणारे खेळाडू पाहूया कशा प्रकारे खेळतील आपल्या संघासाठी. पहिल्या षटकातील पहिला चेंडू दुर्गेश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राइक एंडला सुशांत, नॉन स्ट्राइक एंडला चिराग. आकुटपा चेंडू खूपच उंच जाणारा चेंडू. पंचांचा अवंतर स्वरूपात वाईटचा इशारा. अवंतर धावांनी सुरुवात होते. खंबाळपाडा या संघाची 1 ने आणि 1 केलं जाते गोलंदाजाला. फर्स्ट बाउन्सर फॉर द ओव्हर. दुर्गेश स्ट्राइक एंडला सुशांत. यावेळेस जोरदार मारण्याचा प्रयत्न, पूर्णपणे बीट झाला सुशांत. नक्कीच एखादा मोठा फटका या चेंडूवर येणं गरजेचं होतं कारण चेंडू टेक ऑफ झाला नव्हता. निर्धाव चेंडू. दुर्गेश स्ट्राइक एंडला. आता मात्र सुशांत. षटकातील दुसरा चेंडू. ओव्हरपिच चेंडू फेकून दिला. चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. 1 बाउन्स. येणारा या इनिंगचा पहिला चौकार सुशांत साळवीच्या बॅट मधून. चक्की बाजू, चक्की बाजू. पुढील चेंडू आकुटप्प्याचा पुन्हा एकदा सुशांत साळवी. बीट होत असताना लूज चेंडू होता परंतु सुशांत खूप आधी खेळले या चेंडूवरती आणि पूर्णपणे बीट झाले. चांगला कमबॅक करत असताना दुर्गेश. 3 चेंडू आणि 5 धावा. पुन्हा एकदा आकुटप्प्याचा चेंडू. अमेरिस मात्र दिशाहीन आणि खूपच बाहेर गेलेला चेंडू. पंच सर्वेश चौधरी यांचा वाईटचा इशारा. अवंतर स्वरूपात आणखी एक धाव. धाव संख्या 6. दुर्गेश टू सुशांत. आकुटप्पा चेंडू. आता मात्र चेंडू मिस टायमिंग आणि ते सोप्पा झेल ड्रॉप. खूपच मागात पडू शकते ही झेल कारण सुशांत साळवी आणि चिराग भोईर चांगल्या फॉर्मात आहेत. सोप्पा झेल होता. पूर्णपणे बीट झाले. हाताला निसटून चेंडू जमिनीला दान आणि 2 धावा. खंबाळपाडा संघाची धाव संख्या 8. षटकातील 5वा चेंडू दुर्गेश. यावेळेस खूपच उंचावून जाणारा चेंडू. पंच सर्वेश चौधरी यांचा वाईटचा इशारा. धाव संख्या 9. या षटकामध्ये 3 वाईड आतापर्यंत टाकलेले दुर्गेश या गोलंदाजाने. 2 चेंडू अजूनही शिल्लक या पहिल्या ओव्हर मधील दुर्गेशचे. स्ट्राइक एंडला सुशांत. एक चौकार त्याच्या बॅट मधून आधी झालेला आहे. यावेळेस ओव्हरपिच चेंडू ऑन साइडला स्लॉक करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग आहे परंतु एकदा पुन्हा दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि ते चांगली रनिंग बिटवीन द विकेट सुशांत आणि चिराग या जोडीमध्ये. धाव संख्या 11. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. थोडासा मागडाचा षटक दुर्गेश या गोलंदाजाकडून कारण खंबाळपाडा संघामध्ये अतुल पाटील, तुषार पाटील असे घातक गोलंदाज आहेत म्हणून नक्कीच चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न असेल चोळेगाव या संघाकडून. शेवटचा चेंडू दुर्गेश टू सुशांत. 11 धावा झालेले आहेत. एकही गडी अजूनपर्यंत बाद झालेला नाही खंबाळपाडा संघाचा. यावेळेस दिशाहीन चेंडू. लेग स्टंपच्या खूपच बाहेर. पंच सर्वेश यांचा वाईटचा इशारा. धाव संख्या 12. शेवटचा चेंडू शिल्लक. दुर्गेश टू सुशांत. चांगला चेंडू. आता मात्र पूर्णपणे बीट झाले परंतु एक धाव रोखू शकत नाही. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि इथे चांगली रनिंग बिटवीन द विकेट करायचा प्रयत्न परंतु यस नो मिस कम्युनिकेशन आणि रनआउट स्वरूपात पहिला गडी बाद होतोय चिराग खंबाळपाडा या संघाचा.
किती रन झाले? एक षटक संपतोय. खंबाळपाडा संघाची धावसंख्या होते 1 गडी बाद 13. नवीन फलंदाज जयेश. रबर क्रिकेट फॉर्मॅट मध्ये फॉर्मात असलेला फलंदाज जयेश. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतो आपल्या होम ग्राउंडवर. एका षटकामध्ये 13 धावा खर्च केले दुर्गेश आणि एक महागडं षटक म्हणावं लागेल, कारण 2 षटकांचा सामना आहे आणि समोरच्या संघाकडे 2 हुकमी गोलंदाज. बॉलर का नाम क्या है? दुसरे षटक घेऊन येते गोलंदाज सागर. त्याला सामोरे जाईल सुशांत, जो वैयक्तिक 5 या धावसंख्येवर खेळतोय. सुंदर फटका केला तिथे क्षेत्ररक्षक. आणखी एक झेल ड्रॉप. एक धाव पूर्ण. दुसरा झेल ड्रॉप होतोय सुशांत या फलंदाजाचा. पाहूया एखादा षटकार जर सुशांतने मारला तर नक्कीच मागणं ठरू शकतो हे झेल. स्ट्राइक एंडला प्रथमच जय. सागर टू जयेश. क्षेत्ररक्षणात थोडासा फेरबदल होत असताना, कारण एक सोप्पा झेल होता आतिशच्या हातातून. सुशांत साळवी महत्वाचा विकेट आहे, त्याचा झेल सुटत असताना सागर. चला प्रेक्षकांनी मैदानातून लगेच जायचंय. जोरदार मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे बीट झाले. फलंदाज बीट, यष्टीरक्षक बीट. 22च्या स्वरूपात एक अवांतर धाव. धावसंख्या 15. जयेश. पाहूया सागर. 22-1 असा लिहित जा. B1. यावेळेस दिशाहीन चेंडू खूपच बाहेर ऑफ स्टंपच्या. पंच ऍडव्होकेट सर्वेश यांचा वाईटचा इशारा. धावसंख्या 16. या इनिंग मध्ये 6 ते 7 रन अवंतर स्वरूपात आलेले आहेत. नक्कीच हे धावा मागडे ठरू शकतात दुसऱ्या इनिंग मध्ये जेव्हा तुम्ही सामना चेस करत असाल. इथे मात्र ऑफ साइडला स्लाइस केला चेंडू. एक धाव पूर्ण. चेंडू थांबलेला आहे आणि मला वाटतं दुसऱ्या धावचा प्रयत्न. दुसरा धाव सुद्धा पूर्ण. सुंदर क्षेत्ररक्षण, तेवढी सुंदर फेकी, परंतु 2 धावा काही रोखू शकत नाही. संघाची धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होते 18. 3 चेंडू आणि 18 धावा. आता मात्र शेवटचे 3 चेंडू शिल्लक. एखादा मोठा फटका नक्कीच सामन्यामध्ये मजा आणेल. सागर टू जयेश. खूपच वेगवान असा चेंडू आणि इथे मला वाटतं जयेश याची विकेट सॅक्रिफाईस करण्यात आलेली आहे आणि स्ट्राइक वर आलेला आहे सुशांत साळवी. कोण आहे त्यांच्या दुसरा? अरे जरा ठाकूर ते एक बॉल एक पश्चिम नफरत दिली. दोन बॉल. दुसरा गडी बाद होतोय 18 या धावसंख्येवर रनआउटच्या स्वरूपात. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. स्ट्राइक एंडला आता मात्र सुशांत, ज्याचे 2 झेल नक्कीच सुटलेले आहेत. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय. नक्कीच हरेश साळवेच्या चेहऱ्यावर स्मित हास्य. आणि इथे बॅटची इनसाइडच घेऊन आखू टप्प्याचा चेंडू होता, परंतु त्याचा फायदा घेऊ शकला नाही सुशांत. दुसऱ्या धावाचा प्रयत्न नक्की करत असताना आणि इथे मला वाटतं खराब पैकी अक्षय तायडे याची आणि 2 धावा पूर्ण. थोडासा लेझी क्रिकेट अक्षय तायडे यांच्याकडून. धावसंख्या होते 20 आणि शेवटचा चेंडू शिल्लक पहिल्या डावातील. पाहूया किती धावा कुठतोय खांबाळपाडा संघ. सागर. सुंदर फटका ऑफ साइडला कव्हर क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण. दुसरा धावाचा नक्कीच प्रयत्न असेल आणि थोडीशी खराब फेकी. त्याचं रूपांतर 2 धावाने आणि 2 धावाने पहिला डाव संपतोय आणि SSCC खांबाळपाडा संघाची धाव संख्या 2 गडी बाद 22. तर 22 धावा कुठलेल्या आहेत. 23 धावांचा एक चांगला लक्ष ठेवलाय, तो म्हणजे गावदेवी चोळेगाव या संघासमोर SSCC खांबाळपाडा या संघाने. चला खांबाळपाडा संघ लवकर उतरायचा आहे क्षेत्ररक्षणासाठी. 23 धावा डिफेंड करायचे आहेत. तसेच खांबाळपाडा 40+ संघ विरुद्ध संद 40+ असा फायनलचा सामना आडिवली मैदान इथे सुरू आहे. जालिम सराव करताना
4G ला टाकते बघ हे स्लोअर वन त्यांना टाकलं उठतील नाही ते त्यांना टाकीतच नाही मॅचिंग त्यांना जोरात टाकताना सगळे जाते चला कंबालपाडा संघ क्षेत्ररक्षण त्वरित उतरा जे फिक्स क्षेत्ररक्षक आहेत ते आधी उतरा नितेश शेलार कम ऑन शोज अ गुड गेम नितेश शेलार सामना संपवायचे तर आपल्याला कमान फिल्डर्स पाठवून द्या तसेच चिंचोड्याचा पाडा संघ आणि जेएमसीसी तिसगाव दोन्ही संघाचे कर्णधार सज्ज राहायचे कॉमेंट्री बॉक्स जवळ या सामन्यानंतर लगेच ड्रॉ उडवण्यात येणार आहे सुपर 3 टीम्स मध्ये हे ते कॅमेरा समोर नका फिरवू गोल गोल काढे नो ते विजेता कवर ठेवू नका आपल्याकडे लकी नाही भाऊ लाईव्ह चालू यार कम ऑन यार धनाजी शेलार नक्कीच नवीन दाढी करून आलेले आहेत कुठेतरी लक चेंज करायचा प्रयत्न या वर्षी टेनिस हंगामासाठी बेस्ट ऑफ लक्स कमिंग सून KPL 2021 तिसरा पर्व KPL चा मसल प्राइमचे सर्व बिल्डर्स धनाजी अतुल ऋषभ मयूर मोठे हेमंत ठाकूर सर्वेश चौधरी साहिल चौधरी नितेश शेलार नक्कीच कुठेतरी लगीन बिन लगीन हा जो सामना होणार आहे 5 नोव्हेंबर रोजी त्याची तयारी दिसते यंगस्टर टीमची चला क्षेत्ररक्षण लावून घ्या फलंदाज त्वरित यायचंय गावदेवी चोळेगाव संघ 2 षटकामध्ये 23 धावांचं लक्ष ठेवलंय टार्गेट खूप चांगलं आहे परंतु गोलंदाज कोण असेल नक्कीच दुखापतग्रस्त असल्या कारणाने संदेश शेलारे या सामन्यामध्ये खेळत नाहीये कुठेतरी नाराजगी त्याच्या चेहऱ्यावर दिसते कारण मॅच पेक्षा त्यांनी जिमची जी फी भरली त्याचे खाडे कुठेतरी त्यांना आवडणार नाहीयेत जास्त घ्या अजून चला सलामी फलंदाज आलेले आहेत यश आणि दुर्गेश तसेच कंबालपाडा संघाकडून गोलंदाजीसाठी राहुल ठाकूर बचवा आउटसाइड द ग्राउंड कम चला सामना पंच त्वरित चालू करा एक स्ट्रॅटेजी दिसते खांबाळपाडा संघाची कारण शॉर्ट मिड विकेट आणि शॉर्ट कव्हर मध्ये असे क्षेत्ररक्षक ठेवले आहेत की ज्यांच्याकडे चेंडू सुद्धा जायला घाबरेल खूपच डेंजर असे विजय आणि अतुल 2 घातक असे क्षेत्ररक्षक 23 धावांचा लक्ष्य मसल प्राइम मधले आता जॉईन केलेला अतुल पाटील 12 चेंडू आणि 23 धावांचा लक्ष्य पाहूया पहिला षटक घेऊन येतात राहुल ठाकूर स्ट्राईक एंडला सामोरं जाईल यश पांचाल चिराग त्याला उडो बाजूला करून उडवशील पहिला चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट आखू टप्प्याचा खूपच वेगवान चेंडू पूर्णपणे बीट झाला चेंडू जाऊन बॉडीवर आदळला यश यांच्या आणि तिथे 40+ सामना फायनल सुरुवात झालेली आहे खांबाळपाडा संघाची फलंदाजी असताना पहिला चेंडू 1 धाव खर्च करतोय तो म्हणजे गोलंदाज राहुल आता मात्र डावखुऱ्या हाताचा फलंदाज दुर्गेश राहुल याचं वैशिष्ट्य डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाला खूप चांगली गोलंदाजी आजपर्यंत त्यांनी केली आहे पाहूया तो सातत्य तो टिकवतो का समोर आहे दुर्गेश आणि तिथे चक्की लोटली पुढील चेंडू राहुल ठाकूर आणि तो मात्र या स्पर्धेतील सर्वात मोठा षटकार दुर्गेशच्या बॅट मधून
पहिला षटकार या इनिंग मधील दुर्गेशच्या बॅट मधून टॉवरिंग षटकार होता. पाहूया पुढील चेंडू कशा प्रकारे उत्तर देणार ठाकूर. यॉर्कर पद्धतीचा चेंडू इथे विजय. मला वाटतं फेकी करायची होती ते यष्टी नक्कीच फलंदाज बाद झाला असता, परंतु सावधरित्या खेळतोय विजय, कारण जे नुकतेच स्लिप होऊन पडलेले आहेत. धाव संख्या 8, 3 चेंडू आणि 8 धावा. धावांचा ग्राफ नक्कीच चांगला सुरू केलाय तो म्हणजे चोळेगाव या संघाने. पुढील चेंडू ठाकूर, स्ट्राईक एंडला यश. पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू, पूर्णपणे बीट करत असताना फलंदाजाला 1 फॉर द ओव्हरचा इशारा. एक बाउन्सरचं वॉर्निंग नक्कीच गोलंदाजाला पंचांकडून दिली गेली. धाव संख्या 8, चांगली गोलंदाजी करतोय ठाकूर. षटकातील 5वा चेंडू. यावेळेस चेंडू भिरकावून दिले, परंतु डिक्लेअर झोन मध्ये जाणार आणि 1 पेक्षा जास्त काहीच नाही. धाव संख्या 1 ने वाढते. धाव संख्या होते 9. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. षटकारानंतर नक्कीच चांगला कमबॅक करत असताना ठाकूर. उर्वरित समीकरण 7 चेंडू आणि 14 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग असल्या कारणाने 14 धावा हे तुम्हाला कराव्याच लागतील. याच्यानंतर प्रश्न सुद्धा असेल, शेवटचं षटक कोणावर भरोसा दाखवतील खांबालपाडा संघ. शेवटचा चेंडू राहुल ठाकूर, स्ट्राईक एंडला यश. पांचाल, नोचा इशारा आणि चेंडू फ्लिक केलाय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. षटकार. ओव्हर द फ्रंट लाईन. फ्री हिटचा इशारा. खूपच मागडं षटक राहुल यांचं. 16 धावा, फक्त 7 धावांची गरज आणि पुढील चेंडू फ्री हिट. अजूनही मॅच ऑन आहे. जर हा चेंडू डॉट नक्कीच आला, तसंच झालं. इनसाइड एज होऊन 1 धाव, एक मागडं षटक. 17 धावा खर्च केला ते म्हणजे राहुल ठाकूर यांनी. आणि शेवटचं षटक 6 चेंडू आणि 6 धावांची गरज. सहा चेंडू आणि 6 धावांची गरज. आणि आता ज्या गोलंदाजीची आतुरतेने आपण वाट बघत होतो तो तुषार पाटील, त्याच्यावर भरोसा दाखवण्यात येत आहे. पाहूया भरोशाला साजिक अशी खेळी तुषार करणार का. नक्कीच त्याचे वडील 40+ फायनलची मॅच खेळायला आडिवलीला उपस्थित आहेत. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. 6 चेंडू 6 धावांची गरज. अटीतटीचा सामना. गोलंदाज तुषार पाटील. दोन्ही संघाचे कर्णधार चिंचोड्याचा पाडा तसे JMCC तिसगाव सज्ज राहायचंय. हा षटक झाल्या झाल्या लगेच ड्रॉ होईल. तसेच मसल प्राईमचे जे सर ट्रेनर जे कोणी असतील स्टेज जवळ यायचे. स्वागत आहे तुमचं. फुल टॉस चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये जातोय. 1 पेक्षा जास्त काही नाही. पहिला चेंडू तुषार याचा. एक लुजनर चेंडू होता, परंतु 1 धाव फक्त खर्च केल्या. 5 चेंडू 5 धावांची गरज. नक्कीच क्षमता आहे तुषारमध्ये हा सामना फिरवायची आणि आपल्या संघाला जिंकून देण्याची. पाहूया 5 चेंडू आणि 5 धावांची गरज. तुषार, स्ट्राईक एंडला दुर्गेश. अप्रतिम चेंडू, सुंदर क्षेत्ररक्षण, खूपच सुंदर टप्पा. 4 चेंडू 5 धावा. तुषार पाटील. 4 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज. नक्कीच सामना शेवटच्या चेंडू पर्यंत गेला तर नक्कीच मजा येईल. 4 चेंडू 5 धावा. यावेळेस मात्र आखू टप्प्याचा चेंडू, दिशाहीन चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा. आता मात्र 4 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज.
4 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज. बक्षिसांचा वर्षाव नक्कीच तुषारवर होते, पण 1-2 बॉल होऊ दे आधी, म्हणून मी अनाऊन्स केला नव्हता. आणि अशा तऱ्हेने चोळेगाव संघ विजयी. चला कर्णधार यायचं लगेच. टॉप 3 संघ JMCC तिसगाव, चिंचोड्याचा पाडा आणि गावदेवी चोळेगाव, तिन्ही संघाचे कर्णधार ड्रॉ साठी यायचे. अरे नाही मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा दुर्गेश. चला लगेच यायचंय आणि कॅप्टन ड्रॉ साठी यायचंय. मसल प्राईमचे सर तुमच्या हस्ते ड्रॉ होणार आहे. चला या मसल प्राईमचे सर इकडे या. हे ड्रॉ घ्या, इथे फक्त टाका. 3 कॅप्टन हे ड्रॉ उचलतील. रेग्युलर टीम एक आयकॉन प्लेअर घेऊ शकतात जर तुम्हाला घ्यायचा असेल तर.